नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, उन्हाळा म्हटलं की गरमीसोबतच सगळ्यात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे मच्छरांची. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हे मच्छर खूप त्रासदायक ठरतात. आता हे मच्छर घरातून दूर पळवण्यासाठी आपण नेहमीच मार्केटमध्ये मिळणारे केमिकलयुक्त असे फास्ट कार्ड, कॉइल्स किंवा स्प्रेचा वापर आपण करतो. आणि तरीसुद्धा याच्या वापरामुळे या मच्छरांवरती काहीही परिणाम काही होत नाही. उलट याचा जो वास आहे, धूर आहे, तो आपल्या शरीराला सगळ्यात जास्त घातक हा ठरतो. मच्छरांबरोबरच हे कॉइल्स किंवा फास्ट गार्ड स्प्रेच्या वापरामुळे आपल्याला बरेचसे आजारही होत आहेत. घरात जर वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी जरी असतील, तर याचा सगळ्यात जास्त परिणाम त्यांच्या शरीरावर झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मच्छरांना कायमस्वरूपी घरातून दूर पळवून लावण्याचा अगदी सोपा असा घरगुती उपाय, ज्यामध्ये आपण कुठलंही केमिकल वगैरे वापरणार नाही. अगदी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण हा उपाय बनवणार आहोत, ज्याच्या फक्त एकदाच वापरामुळे तुम्ही पाहाल मच्छर तुमच्या आसपास सुद्धा येणार नाहीत. मच्छरांवरती खात्रीशीर असा उपाय बनवायचा तरी कसा तो पाहूया. यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे लसूण. तर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आपल्याला इथे लागणार आहेत. लसणाच्या या पाकळ्या तुम्ही सोलून किंवा साली सकट सुद्धा वापरू शकता. लसणाच्या साली सुद्धा अगदी खूप उपयोगाच्या असतात, त्यामुळे अगदी साली सकट सुद्धा हा लसूण तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे सोललेला लसूण होता तर तोच मी घेतलेला आहे. आता हा लसूण एकतर तुम्ही बारीक किसून घेऊ शकता किंवा याची पेस्ट असेल तर पेस्ट घेऊ शकता किंवा सरळ अशा खलबत्त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपल्याला अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. अंदाजे एक अर्धा चमचा लसणाची ही पेस्ट आपण घेतलेली आहे. यानंतर आपल्याला हवा आहे एखादा मातीचा दिवा किंवा घरात एखादी पणती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या मातीच्या दिव्यामध्ये हा जो बारीक केलेला लसूण आहे तो सगळ्यात आधी आपल्याला टाकायचा आहे. लसणाच्या या पेस्ट सोबतच आपल्याला लागणार आहे कडुलिंबाचं तेल म्हणजेच नीम ऑइल. हे नीम ऑइल तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये, केमिस्ट शॉपमध्ये अगदी सहज मिळतं. हेच नीम ऑइल यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. हा लसूण पूर्णपणे भिजेल इतपत हे नीम ऑइल आपण यामध्ये ओतणार आहोत. यासोबतच आपल्याला आणखीन एक तेल यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते म्हणजे मोहरीचं तेल. कडुलिंबाच्या तेलाप्रमाणेच मोहरीच्या तेलाचा सुद्धा अगदी स्वतःचा खूप स्ट्रॉंग असा एक वास असतो. त्यामुळे कडुलिंबाचं आणि मोहरीचं तेल आपण इथे वापरणार आहोत. त्यासोबतच न विसरता हा एक खूप महत्त्वाचा पदार्थ आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो म्हणजे कापूर. रोजच्या देवपूजेसाठी जो आपण कापूर वापरतो तोच भीमसेनी कापूर मी इथे घेतलेला आहे. त्याचे 2 ते 3 खडे आपल्याला घ्यायचे. आता हा कापूर चांगला बारीक असा पावडर फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि कापराची ही पावडर आपल्याला या दिव्यामध्ये लसूण, कडुलिंबाचं तेल आणि मोहरीच्या तेलासोबतच या दिव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर हा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला हे सुद्धा आम्हाला समजेल. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. या दिव्यामध्ये लसणासोबतच अगदी स्ट्रॉंग असा वास आणि फ्लेवर असणारं कडुलिंबाचं तेल, मोहरीचं तेल आणि आता कापराची ही पावडर आपण यामध्ये मिक्स केलेली आहे. या सगळ्यांचा स्वतःचा असा एक खूप स्ट्रॉंग फ्लेवर, वास आणि चव असते. याच्या वासामुळेच आपल्या घरातील मच्छर हे दूर पळून जाणार आहेत. पदार्थ छान मिक्स केले आहेत. आता यामध्ये आपल्याला एक कापसाची वात ठेवायची आहे. ही वात याच तेलामध्ये छान भिजवून या दिव्यामध्ये आपल्याला लावायचे आहे आणि आता हा दिवा आपल्याला सुरू करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये हा दिवा तुम्ही रोज लावू शकता. त्याचबरोबर ज्या रूममध्ये तुम्ही झोपता त्या रूमच्या दरवाजा, खिडक्या बंद करून हा दिवा त्या रूममध्ये आपल्याला लावायचा आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात या दिव्याचा अगदी स्ट्रॉंग असा वास पूर्ण रूममध्ये पसरतो. ज्यावेळेस पूर्ण रूममध्ये याचा वास पसरेल त्यानंतरच आपल्याला दरवाजे, खिडक्या या ओपन करायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही पाहाल आपल्या घरामध्ये जे मच्छर असतील या तेलाच्या स्ट्रॉंग अशा वासामुळे बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अगदी स्ट्रॉंग असा वास पसरला की दरवाजा, खिडक्या उघड्या करायच्यात. घरातले सगळे मच्छर हे कायमस्वरूपी दूर पळून जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
या उपायामध्ये जेवढे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत, अगदी नैसर्गिक आहेत. त्याचे आपल्या शरीरावरती कुठलेही साइड इफेक्ट होत नाहीत. उलट याचा फायदाच आपल्या शरीरावर होणार आहे. त्यामुळे अगदी थोडाही विचार न करता जरी घरामध्ये वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, पाळीव प्राणी असतील, तरीसुद्धा हा उपाय तुम्ही अगदी बिनधास्त घरामध्ये करू शकता. ज्यामुळे तुमच्या घरातील मच्छर हे कायमस्वरूपी दूर पळून जाणार आहेत. याआधी सुद्धा घरातील झुरळ, पाली, मुंग्या, माशा, मच्छर कायमस्वरूपी घरातून दूर पळवण्यासाठी कुठल्याही केमिकलचा, कुठल्याही केमिकलयुक्त असा स्प्रेचा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीने हे सगळे कीटक घरातून दूर पळवण्याचे अगदी घरगुती सोपे असे उपाय ऑलरेडी सिम्पली मराठी आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत. अजून जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. कुठल्याही औषध, केमिकलचा वापर न करता हे उपाय आपण बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचे ठरतील. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा हा नक्कीच उपयोगाचा ठरेल. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय? लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.